दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ जे आहे अजूनच वाढत चाललेलं आहे। ज्या ठिकाणी आजपर्यंत ब्लॅक बॉक्सचा डाटा यायला पाहिजे होता त्याला आणखी वेळ लागेल। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत आमदार अमोल मिटकरी सर मला सांगा की आज जो ब्लॅक बॉक्सचा विषय जो होणार होता ज्याचं फुटेज येणार होतं त्याची माहिती येणार होती ती आणखी लांबलेली आहे। ब्लॅक बॉक्स हा फ्लाईटच्या टेलमध्ये असतो आणि तो सुरक्षित असतो आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात तो जळत नसतो। त्याच्यासाठी किती उष्णता तापमान त्याच्यामध्ये त्याची सेफ्टी, पाण्यात जर पडला त्याची सेफ्टी, झाडावर पडला त्याची सेफ्टी, अशा सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्याचा रंग जरी ब्लॅक नसला तरी त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात आणि त्यामध्ये त्या डेटा जो असतो त्या कन्व्हर्सेशनवर ठरवलं जातं की त्या अपघाताची नेमकी कारण मीमांसा काय। आणि इथे काय झालं आहे की अजितदादांचा विमानाचा अपघात झाला आहे 28 जानेवारीला आणि ब्लॅक बॉक्स जळालेला सापडला आहे तो 15 फेब्रुवारीला म्हणजे 17 दिवसानंतर तो बॉक्स सापडतो आणि तो सापडल्यानंतर मग इथली लोक किंवा ती तपास यंत्रणा म्हणते की याचा डेटा रिकवर करायला, कारण हा पूर्ण जळलेला आहे, तो रिकवर करायला त्यांना तो विदेशात पाठवावा लागेल। विदेशात गेल्यानंतर मग ते AIB मार्फत त्याची चौकशी करतात की कशा करतात त्या टेक्निकल गोष्टी मला माहीत नाहीत। माझा साधा प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या मनात पडलेला आहे की ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला तो रिकवरही होईल, पण कागद तर तशीच आहेत, कागद खाकनीच झाले। प्रश्न दुसरा पण असा आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा तुम्ही सार्वजनिक करणार असं माननीय केंद्रीय विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं होतं दादांच्या त्या अपघाती निधनाच्या नंतर बाईट देताना। तर आता आमचा त्यांना साधा प्रश्न आहे की याला 17 दिवस लागले, आता किती दिवस लागतील, त्या टाईम बॉन्ड पिरियड काय। आणि जर आता याच्यावर CBI चौकशी बसली असेल, इतक्या दिवसाची CBI चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी बसवली, मी पण माझं पत्र दिलं, तर कमीत कमी देवगिरीवरून दादा किती वाजता निघाले, कोणाच्या गाडीत बसले, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, त्यांनी कलिना गेट नंबर 8ला किती वाजता पोहोचवलं, त्या गेटमधून विमानात दादा किती वाजता बसले। त्याचप्रमाणे साहिल मदन नावाचा जो तिथं पायलट होता तो पायलट, त्याच्यानंतर यश नावाचा पायलट, त्याच्यानंतर तो शांभवी पाठक आणि कपूर नावाचे पायलट, हे 4 जण घरून किती वाजता निघाले, कोण्या ट्रॅफिकमध्ये अडले होते, कोण्या रोडवर अडले होते, त्याचं फुटेज काय आहे, ते किती वाजता पोहोचले, जे नाही पोहोचले त्याची कारणं काय, आणि आता हे दोघं कुठे आहेत, दोघांमध्ये साहिल मदन आणि यश नावाचे पायलट हे दोघं कुठे आहेत, हे तर जिवंत आहेत ना की हेही मेले। ते मान्य करतो का कपूर मेला, अजून त्याच्यासोबत कोणी त्याच्या सोबत असेल तेही गेला, पण हे दोघं कुठे आहेत। मुळामध्ये ब्लॅक डेटा ते ब्लॅक बॉक्स नंतर साहिल मदन आणि यश नावाची 2 माणसाच्या घरात जाऊन जर झाडाझडती घेतली आणि त्याच्या संदर्भातली जर धागेदोरे जोडले ना, तर दादाचा घातपात आहे विमानाचा की ॲक्सिडेंट आहे, हे सगळं पिक्चर क्लिअर होईल। नंतर ब्लॅक बॉक्सचा डेटा काढा, पहिले CID चौकशीमध्ये हेच काढा, एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महाराष्ट्रातली जनता सोशल मीडियावर बोलते की वेळकाढूपणा होते आहे। 100% वेळकाढूपणा होते आहे। सरकारनी अजितदादांसारखा नेता आपल्या महाराष्ट्राने गमावल्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखणं महत्त्वाचं आहे। आमच्या मनाला प्रचंड वेदना आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी गुलाल उधळला गेला नाही, ही नैतिकता काही लोकांनी पाडली, काही लोकांनी प्रचंड प्रमाणात गुलाल उधळला, ही अनैतिकता पण त्या ठिकाणी केली। त्याच्यामुळे आज तुम्ही बघा विदेशी पाहुणे आपल्या मुंबईमध्ये आलेत, त्यांचं स्वागत करतानाच्या बॅनरवर माननीय मुख्यमंत्र्यांचा फोटो मोठा, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा फोटो मोठा, पण माननीय पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा फोटो लहान। ह्यांनी पण आपल्या भावना वेदना दुखणं साहजिक आहे। आता इथे काय कोणा पक्षपात करण्याचा मी आरोप करत नाही आहे, पण मुळामध्ये इतका मोठा नेता महाराष्ट्रातून हरवल्यानंतर इतकी ढिलाई 17 दिवस झाले अजून काहीच हाती लागलं नाही आमच्या। आम्ही वेडे आहोत का। मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, 8 दिवस झाले, आज मंगळवार मला आठवते कॅबिनेट संपल्यानंतर, पण त्याचं काही ना काही तुम्ही निवृत्ती न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या ती चौकशी लावा, हे पत्र मी दिलं, अद्यापही त्या पत्राचं उत्तर नाही आलं। त्यामुळे यात दिरंगाई होते आहे। फास्ट ट्रॅकवर हे चाललं पाहिजे सगळं प्रकरण। आणि अजितदादाच्या विमानाच्या अपघाताचं गूढ म्हणजे काय झालं साबळे साहेब की संतोष देशमुख प्रकरण मस्साजोगचं आपल्याला माहीत आहे, किती गाजलं, कितीतरी झालं। ती त्यांची मुलगी वैभवी असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या पत्नी टाहो फोडू रडल्या, शेवटी आज प्रकरण मागं पडलं की नाही। अजितदादाचं प्रकरणसुद्धा
असंच मागं पाडण्याचं षडयंत्र असू शकते ना. माझं स्पष्ट मत आहे की या प्रकरणालाही न्याय भेटला पाहिजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणालाही न्याय भेटला पाहिजे, पिंकी माळी किंवा इतर लोक जे काही त्यात मृत्युमुखी पडलेत त्यांचंही नेमकं काय झालं तेही महाराष्ट्राला माहीत पडलं पाहिजे. आणि अजितदादासारखा नेता महाराष्ट्रानं गमावला आहे, त्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्राच्या पटलावर गूढ म्हणून राहू नये. कारण सुभाषचंद्र बोसांचं तेच झालं, लालबहादूर शास्त्रींचं तेच झालं. अलीकडच्या काळात गोपीनाथराव मुंडे 40च्या स्पीडनी गाडी होती, फक्त 40च्या. ड्रायव्हर म्हणतो मी 10 मिनिटापूर्वी पाणी पाजलं आणि नंतर सांगितलं गेलं हार्ट अटॅक आला. अजूनही गोपीनाथराव मुंडे साहेबांचा अपघात हा सस्पेन्स राहिलेला आहे ना. विनायकराव मेटे साहेबांचा अपघात सस्पेन्स आहे. अजितदादा या अधिवेशनाच्या काळात जर मागं पडले तर मागंच पडतील. त्याच्यामुळं आज मला खरोखर आभार मानायचे आहेत की अशा दुःखाच्या प्रसंगात सुद्धा आदरणीय पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या पक्षातल्या वरिष्ठांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ती CBI चौकशी करण्याच्या संदर्भात जे पत्र दिलं त्याबद्दल खरोखर आम्हालाही समाधान पावलो आम्ही की अशा दुःखाच्या काळात सुद्धा त्यांनाही वाटतं न्याय भेटला पाहिजे. तसं राष्ट्रवादी, आणि तुम्हाला सांगतो जर आता आणखी डिले केलं तर हा इतका मोठा उद्रेक होणार की महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे. अजूनही लोकांच्या डोळ्यातले अश्रू सुकलेले नाहीत. त्यामुळे कोण याच्या मागं आहे, काय घातपात झाला हे महाराष्ट्राच्या समोर जर नाही आलं तर तुम्हाला सांगतो एकाच्याही अंगावर कपडेसुद्धा उरणार नाहीत. एक शेवटचा प्रश्न हा विचारतो की नेमकं तुम्ही पहिलेपासून मागणी करताय की ब्लॅक बॉक्स डाटा जेव्हा येईल तेव्हा येईल, पण सर्वात पहिले जे देवगिरीपासूनचं विमानतळापर्यंतचे जे CCTV फुटेज आहेत ते कोण देत नाही, कोणाची जबाबदारी आहे, कोणा द्यायला पाहिजे? सरकारची. ती सरकारची जबाबदारी आहे. सरकारने जर CBI चौकशी लावली असेल, आता तुम्ही म्हणाल तुम्ही सरकारमध्ये आहे ना, तुम्ही काय करून राहिले? मी पण माझं कामच करून राहिलो. मला पत्र दिल्यानंतर न्याय नसेल भेटत तर मी पत्रकारांच्या माध्यमातून न्याय मागून राहिलो. तुमच्यासारखे सगळे पत्रकार बांधव मला रोज विचारत आहेत. माझं म्हणणं आहे ही सरकारची जबाबदारी आहे. जर त्यांनी CID चौकशी लावली होती तर मग हा इतका डिले का होतोय? आणि जर इतका डिले होत आहे तर म्हणजे तपासगती बंदावलेली आहे. आणि तपासगती इतकी बंदावलेली आहे म्हणजे होळीच्या त्या सगळ्या वातावरणात हे सगळं गायब होईल ना. बरोबर 400 वर्षापूर्वी असंच झालं ना. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणामध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि धुलीवंदनाचाच दिवस तो होत आहे, ज्या दिवशी ते एकतर सदैव वैकुंठाला गेले किंवा एक प्रवाह वेगळाच काहीतरी म्हणतो. पण अशा धुमसचक्रीमध्ये अजितदादांसारखा विषय मागं पडू नये, बस आमची एवढीच इच्छा आहे. एकंदरीतच या प्रकरणात जे आहे, ज्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे, ज्या प्रकारे चौकशीला नवीन या ठिकाणी खुलासे व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही. हे प्रकरण कोणीतरी थंड बस्त्यात टाकू पाहते का, असे प्रश्न, असंख्य प्रश्न महाराष्ट्र आणि अमोल मिटकरी या ठिकाणी विचारत आहेत. पण एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाला कोणी कितीही थंड बस्त्यात करत असेल, आम्ही या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ आणि नेमकं या ठिकाणी सरकारनं काय केलं पाहिजे ह्या जाब नेहमी आम्ही विचारत राहू. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.